4 पिढ्यांपासून आर हर्बल हॉस्पिटल भारतातील 6 राज्यांमध्ये 90हून अधिक शाखांसह आणि 250हून अधिक डॉक्टरांसह सोरायसिस, संधिवात, मधुमेह, PCOD, वंध्यत्व अशा अनेक आजारांवर उत्तम चिकित्सा देत आहेत. आमच्या आर हर्बल हॉस्पिटलमधून 60 लाखांहून अधिक रुग्णांनी यशस्वीरित्या उपचार घेतलेले आहेत. त्यांच्यापैकी काही रुग्ण आपले वैद्यकीय उपचारांचे अनुभव सांगत आहेत, ते ऐकूया. 1 वर्षापासून पाय सुजणे ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी. 1 वर्षापासून पाय सुजणे ग्रस्त असलेली व्यक्ती 1 महिन्याच्या उपचारानंतर. माझ्या आईचं नाव आहे वीणा धाडवे. तर आम्ही जोगेश्वरीवरून आलो आहोत आणि माझ्या आईला बऱ्याच वर्षांपासून पायांचा प्रॉब्लेम होता. जसं तिचे पाय खूप दुखायचे, सूज होती तिच्या पायांमध्ये आणि ती चालू शकत नव्हती, टॉयलेटला बसू शकत नव्हती, मांडी घालून तर ती बसूच शकत नव्हती. सो आम्ही एकदा टी व्हीवरती ॲडव्हर्टायझिंग पाहिली आणि ती ॲडव्हर्टायझिंग बघून आम्ही इथे आलो, चेंबूरला आलो आम्ही. आणि आम्ही डॉक्टरांची कन्सल्टेशन घेतली. तर डॉक्टरांनी बरंच काही व्यवस्थित तिला चेक केल्यानंतर तिला काही पथ्य सांगितले आणि मेडिसिन बरोबर आम्ही 1 महिन्याचा कोर्स कंप्लीट केला. आणि कोर्स कंप्लीट झाल्यानंतर 8 दिवसामध्येच आम्हाला रिझल्ट आला की आईची सूज म्हणजे पायाची जी सूज आहे ती पूर्णतः कमी झाली. ती लिटरली मांडी घालू शकत होती, टॉयलेटला बसू शकत होती. खरंच खूप चांगला रिझल्ट आहे. थँक्यू RJR हॉस्पिटलच्या डॉक्टर्सना, त्यांनी खूप चांगलं ट्रीटमेंट केलं आम्हाला. थँक्यू सो मच. 20 वर्षांपासून दम्याच्या आजाराने त्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी. 20 वर्षांपासून दम्याच्या आजाराने त्रस्त असलेली व्यक्ती 1 महिन्याच्या उपचारानंतर. मावशी, तुमचं नाव काय? सुमित्रा गायकवाड, तुम्ही कुठून आलात? मुलुंडवरून. तुम्हाला काय त्रास आहे? मला दम्याचे त्रास आहेत. मला खूप दिवसापासून दम्याचे त्रास आहे. मला असे जरासुद्धा चालले की दम यायचे. मला रस्त्यात चालता चालता बसायचे. मला खूप म्हणजे खूप त्रास व्हायचे. असे पावसाळा थंडी दिवस आले ना, मला बिलकुल चालायला व्हायचं नाही. मला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायचे. मी वर्षातून 2-3 वेळा मी ॲडमिट व्हायचे. पहिलं अचानक मी इथं टी व्हीमध्ये बघितले, मी RJR हॉस्पिटलची मी ॲड बघितले. मग बघून म्हटलं बघावं इकडे, म्हणून मी इथं आले हॉस्पिटलमध्ये. तुम्ही किती महिन्याचं औषध घेतलं RJR? 1 महिन्याचे औषध घेतले मी. खूप बरं वाटले मला औषध घेऊन. मला पंप बी कमी झाले. मला पहिला वाफ घ्यायचे, वाफ बी कमी केले मी, पंप बी कमी केले. माझं पोट बी लई मोठे दिसायचे. आता पोट बी जरा कमी झालेले. मग आता मला दम कमी झाल्याबद्दल आता RJR हॉस्पिटलचे खूप खूप धन्यवाद. गुडघेदुखी आणि सांधिवाताने ग्रस्त रुग्ण उपचारापूर्वी आमच्या RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. गुडघेदुखी आणि सांधिवाताने ग्रस्त रुग्ण उपचारापूर्वी आमच्या RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. गुडघेदुखी आणि सांधिवाताने ग्रस्त रुग्ण उपचारापूर्वी आमच्या RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. गुडघेदुखी आणि सांधिवाताने ग्रस्त रुग्ण उपचारापूर्वी आमच्या RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर.
गुडघेदुखी आणि सांधिवाताने ग्रस्त रुग्ण उपचारापूर्वी आमच्या RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. RJR मध्ये लिहून दिलेली औषधं प्रामाणिकपणे तयार केली जातात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त आहेत. 3 वर्षांपासून सोरायसिसने त्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी. वर्षांपासून सोरायसिसने त्रस्त असलेली व्यक्ती 1 महिन्याच्या उपचारानंतर. नमस्कार, मी सिद्धेश मावळंकर विरार येथे राहतो. माझ्या डाव्या हाताला गेली 3 वर्षांपासून सोरायसिसचा खूप त्रास होता. म्हणजे जखमा व्हायच्या, कधीकधी रक्त यायचं, खूप खाज उठायची. तर सहज एकदा एक गृहस्थ मला भेटले बिल्डिंगमधले. तर त्यांनी मला RJR हॉस्पिटलबद्दल माहिती सांगितली की इथे तुम्ही जाऊन भेटा, बऱ्याच जणांचा चांगला अनुभव आलेला आहे. तर मी इथे आलो आणि RJR हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर डॉक्टर यांना दाखवलं. तर त्यांनी नाडी परीक्षण करून 1 महिन्याचा पूर्ण कोर्स दिला. तो 1 महिन्याचा कोर्स झाल्यानंतर माझा हात एकदम बरा झाला. म्हणजे पूर्वी जशा रॅशेस किंवा जखमा व्हायच्या किंवा रक्त यायचं, जागरण व्हायचं, त्या खाजेमुळे सहन व्हायचं नाही, ते पूर्ण बंद झालं. आणि हातामध्ये खूप बराच पहिल्यापेक्षा खूप फरक पडला. आणि आता हात माझा व्यवस्थित होत आहे. जो पहिल्यांदा बंद व्हायचा उघडायचा नाही, तो आता यांच्या औषधांमुळे मला खूप फरक पडला. आता तो हात मूवमेंट होत आहे. आणि इथल्या पूर्ण स्टाफने खूप चांगलं मार्गदर्शन करून आम्हाला बरं केलेलं आहे. त्यांच्या ट्रीटमेंटमुळे मला आता खूप बरं वाटत आहे. धन्यवाद. 10 वर्षांपासून गुडघ्याच्या समस्येने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी. वर्षांपासून गुडघ्याच्या समस्येने ग्रस्त असलेली व्यक्ती 21 दिवसांच्या उपचारानंतर. माझे मिस्टरचं नाव मुराद अली शेख आहे आणि 10 वर्षापासून पायाचा खूप त्रास होता त्यांना, गुडघ्याचा. नी रिप्लेसमेंट किती डॉक्टरकडे गेले आम्ही आणि ते बोलले की ऑपरेशन करायचं. तेव्हा काही हे नाही, त्यांना ऑपरेशन करावंच लागणार. तर आम्ही ते ॲड बघितले माझे मिस्टरनी TV वर आणि बोले आपण इकडे एकदा जाऊया. आणि इथे मग आम्ही इथे आलो. इथे आले तर 10 वर्षापासून एवढं ना त्रास होतं. इथे आले तर एकच महिन्यात त्यांना थोडा आराम झाला, म्हणजे 50% त्यांना आराम झाला. आणि आता इथे आले 21 दिवस, फक्त 21 डेज त्यांनी औषध घेतले इकडचं आणि त्यांना खूप त्रास कमी झाला. एकदम कमी म्हणजे कडं घेतले, पायाचे कड यायचे गुडघ्यामध्ये, ते संपले, ते एकदम कमी झाले. त्यांना झोप नाही येत होती बरोबर, ते झोपायला लागले बरोबर. युरिक ॲसिड त्यांचा कंट्रोलमध्ये आला. क्रेटिनिनचं पण लेवल कमी झालं आणि ते म्हणजे येऊन त्यांना खूप आणि खुश आहे एकदम ते. म्हणजे थँक्यू फॉर RJ हॉस्पिटल अँड डॉक्टर्स ऑल्सो. वर्षांपासून सोरायसिसने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारानंतर. नमस्कार, मी सुनीता खळे, मी पनवेलवरनं आलेली आहे. मला सोरायसिसचा खूप 8-10 वर्षापासून खूप त्रास होत होता. खूप खाज यायची पायाला, हाताला खूप खाज यायची. त्याने मी खूप त्रासले होते. परंतु माझ्या भावानी RJRची जी जाहिरात आहे ती TV वर बघितली. त्यावरून त्यांनी मला सांगितलं, कारण मी खूप प्रयत्न केले होते, बऱ्याच ठिकाणी गेले होते, बरीच औषधं घेतली मी, पण त्यांनी मला काहीच फरक पडला नाही. पण ह्याचं RJRचं नाव ऐकल्यावरती जरा थोडं मला विश्वास वाटला, की मी भावाला म्हटलं की चल आपण जाऊया तिकडे. एक महिना मी घेतली ही औषधं. म्हटलं चला 1 महिना तर ट्राय करून बघूया. 1 महिना घेतली औषधं, त्यांनी मला खूप फरक पडला.
हाताची कोपराची पायाची खाज खूप बरी झाली, खाज थांबली. त्याच्यानंतर जी त्वचा काळवंडलेली होती ती उजळली परत. खूपच फरक पडला. त्यामुळे RJR धन्यवाद. वीस वर्षांपासून दम्याच्या आजाराने त्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी. वीस वर्षांपासून दम्याच्या आजाराने त्रस्त असलेली व्यक्ती 1 महिन्याच्या उपचारानंतर. ह्या माझ्या मिसेस शैला चंद्रकांत पाटील बऱ्याच वर्षापासून म्हणजे 20 वर्षापासून अस्थमाचा हिला त्रास आहे. ह्या अगोदर ॲलोपॅथिक झालं, होमिओपॅथिक डॉक्टरचं झालं, परंतु फरक पडत होता पण तेवढा पाहिजे तसा पडलेला नाही. मग इथे TVची जाहिरात पाहून आम्ही इथे आलो. आज 1 महिना झाला, बराचसा फरक जाणवला. आता 1 महिना झाला, आता इथे आलेलो परत. आता ह्यानंतर आणखीन फरक पडेल असं आम्ही हे करतो की जरूर आणखीन वाढेल फरक आणि इथून या अस्थमाचा त्रास जाईल आणि आम्ही मग इथे शुक्रिया अदा करणार काय की या हॉस्पिटलचं बाबा आम्हाला पूर्णपणे चांगलं झालं, तकलीफ गेली आणि त्यामुळे आम्ही शुक्रिया अदा करणार. हे RJR हे आम्हाला लक्षातच राहील की बुवा यामुळे आम्ही 4 वर्षांपासून सोरायसिसने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी. वर्षांपासून सोरायसिसने ग्रस्त असलेली व्यक्ती 3 महिन्यांच्या उपचारानंतर. माझं नाव दिलीप महादेव शिवले, राहणार पुणे. मला 3-4 वर्षापासून सोरायसिसचा त्रास होता. तर माझ्या डोक्यातून कोंडा पडायचा, हातावरती डाग यायचे, पाटणीवर डाग यायचे, इचिंग व्हायचे, खूप त्रास व्हायचा. तर मी भरपूर ठिकाणी ट्रीटमेंट घेतली आणि त्याच्यातून काय मला फरक जाणवत नव्हता. ज्यावेळेस RJR हॉस्पिटलची TVला ॲड बघितली त्यानंतर मी डायरेक्ट कोपरखैरणे येथे हॉस्पिटलला आलो. तर तिथून मी ट्रीटमेंट घेतल्यानंतर 3 महिन्यात मला रिकवर झालेला आहे आणि त्यातून चांगला फरक पडलेला आहे. त्याच्यामुळं मी RJRचे मनापासून धन्यवाद मानतो. सर्दीचा त्रास, खोकल्याचा त्रास, नाकातून पाणी येणं, ॲलर्जी, नाक बंद होणे, नाकाचा हाड वाढणं, मानेचा त्रास, डोकं दुखणं, डोकं जड होणं, नेहमी खोकला येणं, छातीत कफ होणं, श्वास घेण्यास त्रास होणं, सायनसायटिस, अस्थमाच्या त्रासाचा इथे आयुर्वेदिक पद्धतीने उपचार केला जातो. आमचे औषध तुमच्या आजारांना ओळखून व्यवस्थित करतं, तेही कायमस्वरूपी. आजारमुक्त व्हा. आमच्या इथे 100% आयुर्वेदिक वनस्पतीने बनलेल्या औषधाने चिकित्सा दिली जाते, ज्याचं काहीही साईड इफेक्ट नाहीये आणि कोणताच दुष्प्रभाव नाही. कॉन्टॅक्ट RJR वनौषधी रुग्णालय, 8591122222 9111900066. सोरायसिसने ग्रस्त रुग्ण उपचारापूर्वी आमच्या RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर.
सोरायसिसने ग्रस्त रुग्ण उपचारापूर्वी आमच्या RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. सोरायसिसने ग्रस्त रुग्ण उपचारापूर्वी आमच्या RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. सोरायसिसने ग्रस्त रुग्ण उपचारापूर्वी आमच्या RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. सोरायसिसने ग्रस्त रुग्ण उपचारापूर्वी आमच्या RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. सोरायसिसने ग्रस्त रुग्ण उपचारापूर्वी आमच्या RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. RJR मध्ये लिहून दिलेली औषधं प्रामाणिकपणे तयार केली जातात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त आहेत. 4 वर्षांपासून गुडघेदुखी आणि हात सुन्नग्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी. चार वर्षांपासून गुडघेदुखी आणि हात सुन्नग्रस्त असलेली व्यक्ती 3 महिन्यांच्या उपचारानंतर. माझे नाव मनीषा रामदास तोरडमल. माझे वय 48. मी राहणार विरारची. 3-4 वर्षापासून मला गुडघ्याचा आणि कमरेचा मानेचा त्रास होता. हाताला मुंग्या येत होत्या. दुसरीकडे विक्रोळीला ट्रीटमेंट केली मी. तिकडे काही फरक नाही पडला मला. मी आपल्या टीव्हीला जाहिरात पाहिली. मग नंतर इकडे आले मी फोन करून. 3 महिने झाले, जून पासून येते. तर मला 50% फरक पडलाय आता गुडघ्याला, माझ्या मानेला, हाताच्या मुंग्याला. पूर्ण बरे हो सर. मी ट्रीटमेंट चालू ठेवी. थँक्यू RJR हॉस्पिटल. अनेक वर्षे पाय सुजणे त्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी. अनेक वर्षे पाय सुजणे त्रस्त असलेली व्यक्ती 1 महिन्याच्या उपचारानंतर. मावशींचं नाव काय आहे? बबनभाई पाटील. तुम्ही कुठून आला? आम्ही शहादा, नंदुरबार डिस्ट्रिक्ट, महाराष्ट्र. काय त्रास आहे? माझी आई आहेत, त्यांना सगळे दोन्ही गुडघे सुजन होती. त्यांना उठायला चालायला त्रास होत होता आणि थोडे चक्कर वगैरे यायचे. जेवण जात नव्हतं आणि असं अशक्तपणासारखं वाटत होतं त्यांना. मग आम्ही भरपूर इकडे तिकडे डॉक्टर फिरलो, दवापाणी केली. पण आम्ही एक दिवशी असंच जेवण करत असताना आम्हाला टी व्हीला ॲड आली. तर आम्ही 2-4 दिवस विचार केला पहिले की आम्ही बरेच आयुर्वेदिक पण करून बघितलं होतं, पण आम्हाला काय रिझल्ट भेटत नव्हता. मग आम्ही विचार केला दोघं भावांनी, वडिलांनी, की एवढी आपण गेल्या की एकदा आपण ट्राय करून बघू. मग आम्ही पहिले तिथून आम्ही फोन लावला RJRला. मग व्हिजिट दिली. नंतर मग डॉक्टर मला थोडं गायडन्स वगैरे दिलं. त्यांनी जी मेडिसिन वगैरे दिले हे 1 मंथचं, त्याच्यावर जवळजवळ 30-40% आम्हाला आईला रिझल्ट भेटू लागला. त्याच्यात चक्कर येणं बंद झालं, भूक वाढली, जेवण जायला लागलं आणि जे मुवमेंट जी बस असं उठायला जे होत होते ते आता आई खाली होऊन असं उचलायला लागली. ह्याच्या अगोदर कुठे ट्रीटमेंट घेतली होती का? ट्रीटमेंट केली होती आम्ही. तिकडे काय फरक पडला का? काहीच नाही, म्हणजे 0.0%. RJR मध्ये 1 महिन्याची ट्रीटमेंट घेतल्यानंतर किती फरक पडलाय आता? बराचपैकी फरक पडलेला आहे आम्हाला. आई आपोआप मुवमेंट करते, उठते. म्हणजे आमच्या हिशोबाने आम्हाला बराच फरक दिसतोय. आणि RJR कोपरखेडा ब्रँडचे पण आभार मानतो. धन्यवाद. तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, महाराष्ट्र, पॉंडिचेरी मध्ये 90 पेक्षा जास्त शाखा. RJR वनौषधी रुग्णालय, चेंबर पूर्व शाखा, क्रमांक 101A, पहिला मजला, श्री सौरभ चेंबर्स, श्री सौरभ डिझायनर स्टुडिओवर, भारत लॉज समोर, चेंबर पूर्व रेल्वे स्थानकाजवळ, NG आचार्य मार्ग,
चेंबूर पूर्व, मुंबई महाराष्ट्र 400071. डोंबिवली पूर्व शाखा क्रमांक 1, कोणार्क आर्केड, कल्याण रोड, KDMC क्रीडा संकुल व्यतिरिक्त. लँडमार्क घरडा सर्कल जवळ, डोंबिवली पूर्व, मुंबई 421203. नवी मुंबई शाखा सत्यम टावर प्लॉट नंबर 18-19, दुकान नंबर 16-17, सेक्टर 20, कोपरखैरणे. लँडमार्क रसोई हॉटेल जवळ, नवी मुंबई महाराष्ट्र 400709. पुणे शाखा दुकान क्रमांक 4 आणि 5, कमला कॉर्नर, तळ मजला जवळ, जुना बाजार चौक, मंगळवार पेठ, पुणे. पिन कोड 411011. नाशिक शाखा दुकान नंबर G8 आणि 9, अशोका रियाल्टी, अथर्वा हाइट्स, जेल रोड, नाशिक 422001. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.